अशा मल्टिपल फॅक्टर्स जर का त्यांना समजून सांगितले तर त्यांना एक नॅशनलिस्टिक माइंडसेट डेव्हलप करून या युवकांमध्ये त्यांना देश कार्यासाठी किंवा भारतात राहून देशासाठी कसं काम करायचं हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्याबद्दल काम खूप मोठ्या प्रमाणात आता होतं आहे आणि पुढे पण खूप मोठ्या प्रमाणात चालू राहील असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की काय करण्यापेक्षा काय नाही करायचं हे जर का माहीत असेल तर नक्कीच इट विल बी अ व्हेरी कम्फर्टेबल जर्नी इन पॉलिटिक्स फॉर द यूथ. थ्रू बेटर यूज ऑफ सोशल मीडिया, थ्रू बेटर यूज ऑफ पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट, त्याचा तुम्ही कसं तुमच्या लाईफमध्ये उपयोग आणू शकता आणि कसं बाकीच्या लोकांना त्यावेळेला तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता, ऑटोमॅटिकली ती एक चेन रिॲक्शन घडेल. माझा लोकल कॅन्डिडेट कोण आहे, बरोबर, पार्टीचं त्यांना माहीत असणार, पार्टीचं कुठला त्याचं माहिती इम्पॉर्टन्स आहेच तिथे, पण तो माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहणार आहे की नाही, तो त्याच पक्षामध्ये राहणार आहे की नाही, तो कितपत काम करणार आहे, त्याचं आयडिओलॉजी काय आहे हे बघून मला वाटतं की नवीन मतदार वोट करतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या गप्पा टप्पा या सत्रामध्ये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळकांनी जेव्हा भारत पारतंत्र्यात होता तेव्हा इंग्रज सरकारला ठणकावून सांगितलं. त्यांचेच वंशज कुणाल शैलेश टिळक आज आपल्याशी युवकांचं राजकारणातलं स्थान याविषयी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. माझा आपल्याला पहिला प्रश्न हा आहे की राजकारणात युवक बरेच येऊ इच्छितात, तर त्या युवकांना राजकारणात येण्यासाठी कोणत्या पायऱ्यांची गरज आहे किंवा कोणते टप्पे आहेत राजकारणात याचे? सर्वप्रथम तर मला या चॅनलवर बोलायला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार मानतो तुमचे. आणि खरंच खूप इम्पॉर्टंट विषय आहे जो आज आपण हाती घेतो आहोत की युवकांना राजकारणात जर का यायचं असेल किंवा युवकांना जर का राजकारणाबद्दल आवड असेल किंवा त्यांना फॅसिनेशन असेल तर त्या पुढच्या स्टेप्स कुठल्या, की त्यांना कसं राजकारणात एंट्री घेता येईल, त्यामधले चॅलेंजेस कुठले असतात, त्यानंतर नुसतेच चॅलेंजेस नाही तर त्यामध्ये संघटना म्हणून कसं काम करता येतं, त्यामध्ये संघटना कशी ओळखता येते, ह्या सगळ्या विषयांमध्ये जर का आपण बघितलं तर हल्लीच्या काळामध्ये साधारणतः जेव्हापासून सोशल मीडियाचा उगम झालेला आहे, जेव्हापासून इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूबवर आणि ट्विटर आणि बाकी अजून रील्स आता नवीन फॉर्मॅट आलेले आहेत, तेव्हापासून मला वाटतं की शहरी भागात तर हे सोशल मीडियाचं पेनिट्रेशन होतंच, पण मला वाटतं की ग्रामीण भागात पण सोशल मीडियाचं पेनिट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि इन्फ्लुएन्सिंग जी गोष्ट आहे जी आपण बघतो ती ग्रामीण भागात आत्ता आपण जास्ती रील्स बघतो, ग्रामीण भागातनं खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्सिंग चालू आहे. तर ज्या लोकांना राजकारणाशी फक्त फॅसिनेशन होतं त्यांना या सोशल मीडियानी पॉलिटिशियन्सशी, राजकारण्यांशी जवळ आणून ठेवलं सोशल मीडियानी. त्याप्रमाणे त्यांची ऑटोमॅटिकली त्यांच्या कळत न कळत राजकारणात एंट्री झाली. टार्गेटेड ॲड्स असू देत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग असू देत, ऑटोमॅटिकली एक ओपिनियन मेकिंग त्यांचं चालू झालं थ्रू बिकॉज ऑफ सोशल मीडिया टार्गेटेड रील्स अँड ॲड्स, जे त्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना असू दे किंवा शहरी भागातल्या लोकांना असू दे, ज्यांना फक्त फॅसिनेशन होतं राजकारणाशी, ते ऑटोमॅटिकली या प्रवाहात आले सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळे. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे राजकारणात आणि कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही असं आपण म्हणू शकतो, या लोकांना पण ऑटोमॅटिकली मला वाटतं की सोशल मीडियाचा जो उपयोग, जो रीच, जो इन्फ्लुएन्स आहे हा समजला तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना एक ॲव्हेन्यू मिळाला, चॅनल मिळालं की जिथे ते विदाऊट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड राजकारणात एंट्री करू शकतात. राजकारणात एंट्री म्हणजे काय तर बाबा कुठे कार्यक्रमाला गेलेत, लगेच रील बनवून टाकायचं, शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकायचा किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करायचं. तर विदाऊट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड ते स्वतःला पॉलिटिशियन म्हणून लोकांपुढे उभं करू लागले, प्रोफाईल्स प्रमोशन असू दे. त्यामुळे मला वाटतं की सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे. हल्लीच्या काळात जे आपण बघतो की युवकांना जेवढं राजकारणामध्ये आधी फक्त इंटरेस्ट असायचा, फॅसिनेशन असायचं, तेवढं आता इन्व्हॉल्वमेंट राजकारणात ऑन ग्राउंड असेल किंवा डिजिटल इन्व्हॉल्वमेंट असेल, कीबोर्ड वॉरियर ज्यांना आपण म्हणतो,
ते असतील, तर ह्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात आत्ता इन्फ्लक्स झाला आहे पॉलिटिक्समध्ये. आणि मला वाटतं की सोशल मीडिया हा सर्वात मोठा आणि प्रथम सर्वात महत्त्वाचा असा त्याच्यामागचा फॅक्टर आहे ज्यामध्ये यूथ अट्रॅक्ट होत आहेत राजकारणाशी. आणि त्यानंतर ज्या मुलांना किंवा यूथना, मुलींना ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे त्यांना तर ऑब्व्हियसली म्हणजे सोशल मीडियानी तर एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवलं. गावाकडे जी आपण बघतो की सोशल मीडियाची क्रेज एक वेगळी असते, शहरामध्ये सोशल मीडियाची क्रेज वेगळी असते, रीच वेगळा असतो. आणि त्यामुळे मला वाटतं की पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे जेव्हा यूथ ज्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये, जसं मी एक आहे, मला जर का पॉलिटिक्समध्ये यायचं होतं तर मी स्वतः सोशल मीडियाचा एवढा यूज केला नाही. कारण काय मी थोडा इंट्रोवर्ट असल्यामुळे मी सोशल मीडिया पहिले एवढा वापरत नव्हतो. सो मी ऑन ग्राउंड चालू केलं माझं काम. पण काही लोकांचं उलटं आहे, त्यांनी डायरेक्ट सोशल मीडिया प्रमोशन्स त्यांनी चालू केले आणि मग ऑन ग्राउंड काम चालू केलं, असं आहे. सो ह्यामध्ये प्रत्येकाचे कम्फर्ट लेवलप्रमाणे मला वाटतं की फॅक्टर्स आहेत की कसं काय कुठल्या कुठल्या लेवलवर राजकारणात एंट्री मिळवता येईल. आणि खरंच मला वाटतं की आत्ताच्या मागच्या 5 वर्षात आपण बघतोय की प्रत्येक वेगळ्या लेवलमध्ये काम करणाऱ्या लोक ही राजकारणात एंट्री करतायत आत्ता. इनडायरेक्टली असू देत, डायरेक्टली असू देत. काही लोक कॉर्पोरेट जॉब करून पण संध्याकाळी पार्टीचं काम करायला येतात. काही लोक दिवसभर कंटिन्युअस 24/7 पार्टीचं काम करतात. काही लोक मल्टिपल बिझनेसेस करून पार्टीचं काम करतात, राजकारणात स्वतःचं एक स्थान बनवतात. त्यामुळे मला वाटतं की मल्टिपल स्ट्रॅटा ऑफ द सोसायटीमधनं लोक आता राजकारणात येतात, युवक येतात बेसिकली. आणि प्रत्येक पार्टी कुठली असू दे, प्रत्येक पार्टीला खूप मोठा त्याचा उपयोग आहे. आणि खूप मोठ्या लेवलवर आत्ता युवकांना, आता तर पुढच्या वर्षी जनरल इलेक्शन्स आहेत, तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक पार्टी देशभर युवकांना नवीन मतदार कसं बनवून घ्यायचं, नवीन मतदार बनवायचं तर मग ऑटोमॅटिकली त्यांच्यापर्यंत रीच होतो. त्यांना एक राजकारणाची आवड निर्माण कशी करून घ्यायची, नुसती राजकारणाची नाही तर त्यांना एक जे पॉलिटिकल फील्ड आहे, जे पॉलिसीज आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या असू देत, जे समाजकारणामध्ये उपयोगी पडतं राजकारण, किंवा राजकारण हे समाजकारणासाठी कसं उपयोगी करता येतं आपल्याला, त्याबद्दल माहिती सांगणं. तर ह्या सर्व गोष्टी या युवकांना सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आत्ता सर्व पॉलिटिकल पार्टीज ह्या जनरल इलेक्शन्समध्ये करतायत. आणि मला वाटतं की ह्या वेळेचे 2024चे जनरल इलेक्शन्स हे 18 ते 25 वयोगटातले जे युवक आहेत, तर त्यामध्ये कसं आहे की जर का आपण बघितलं तर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या यूथ विंगमध्ये जर का आपण बघितलं तरी पण यूथ तिकडचे 25 ते 35 किंवा 30 ते 40 ह्या वयोगटातले आपण म्हणू शकतो असतात मॅक्झिमम. कारण काय तेवढा प्रवास केलेला असतो, मग तेवढा त्यांनी शिक्षण झाल्यानंतर मग राजकारणात काही उतरलेले असतात, किंवा काही राजकारणात पहिले उतरून त्यांनी 10 वर्ष संघर्ष करून मग त्यांना कुठेतरी त्या पदावर ते गेलेले असतात. तर मला असं वाटतं की जर का आत्ता फॉर एक्झाम्पल मी 30 वर्षाचा आहे आत्ता, तर मला 18 वर्षाच्या वयोगटातल्या यूथ ते काय विचार करतायत हे मी आत्ता नाही सांगू शकत. कम्प्लिटली वेगळ्या प्रकारे ते विचार करतात, कारण की त्यांनी वेगळ्या सोसायटीतच त्यांची अपब्रिंगिंग झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांचं सोशल हे वेगळं आहे, ते वेगळ्या क्लासमध्ये राहतात, त्यांचं सोशल मीडिया इंटेक, डिजिटल मीडिया इंटेक वेगळं आहे. त्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचं कंटेंट आवडतं, त्यांना कुठल्या प्रकारच्या लीडर्सचं कंटेंट आवडतं, कुठल्या प्रकारचे लीडर्स त्यांना अट्रॅक्ट करतात. आणि एव्हरीथिंग इज थ्रू सोशल मीडिया ऑफकोर्स, बिकॉज दे आर अ सोशल मीडिया जनरेशन. तर मला वाटतं की ह्या लोकांना 18 ते 25 वयोगटातल्या ह्या युवकांना अट्रॅक्ट करणं आणि त्यांना या प्रवाहात आणणं हे सर्वात मोठं आत्ता या 2024च्या जनरल इलेक्शन्समध्ये काम होणार आहे. आणि मला वाटतं की दॅट विल सेट द बेस फॉर द नेक्स्ट इलेक्शन्स इन एव्हरी स्टेट. या लोकांना जर का आपण प्रवाहात आणलं, या लोकांना जर का आपल्या पॉलिसीजबद्दल सांगितलं की भारत देशाने मागच्या काही वर्षांमध्ये कसं सर्वात 10 नंबरवरनं 3ऱ्या नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आहे, 5व्या नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आहे, अशा मल्टिपल फॅक्टर्स जर का त्यांना समजून सांगितले तर त्यांना एक नॅशनलिस्टिक माइंडसेट डेव्हलप करून
या युवकांमध्ये त्यांना देश कार्यासाठी किंवा भारतात राहून देशासाठी कसं काम करायचं हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्याबद्दल काम खूप मोठ्या प्रमाणात आत्ता होतं आहे आणि पुढे पण खूप मोठ्या प्रमाणात चालू राहील असं मला वाटतं. खरं तर असं म्हणतात की देशात युवा पिढी जेवढी जास्त तेवढा तो देश प्रगतीस्थानी किंवा अग्रस्थानी राहू शकतो. तुम्ही आत्ता युवकांचं हे स्थान सांगितलं की राजकारणात कसं त्यांनी यावं, पण हे येताना याच्या पाठीशी एक अनुभव महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळा असं जाणवतं की युवक राजकारणात येतो पण त्याच्या पाठीशी तेवढा अनुभव नसतो. असे थोडेसे अपरिपक्व असतात, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी आता असं म्हटलं की ज्यांना कुठलीही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, जे कॉर्पोरेट जॉब करतात काही लोक तर, किंवा ज्यांचे मल्टिपल बिझनेसेस आहेत, बिझनेसमन म्हणून ते पॉलिटिकल फील्डशी अट्रॅक्ट होतात. कारण का बिझनेस करायचा म्हटलं तर अधिकाऱ्यांना भेटणं झालं, बरोबर, कॉर्पोरेशनमध्ये काम निघतं, शासनाकडे काम निघतं, त्यानंतर कुठल्याही लोकल पॉलिटिशियनकडे काम निघतं की बाबा आमच्या बिझनेसमध्ये जर काही अडचण येतं तर आम्हाला सोडवून द्या. तर ऑटोमॅटिकली त्याप्रमाणे पॉलिटिशियनशी कनेक्ट होतो या लोकांचा. तर मला वाटतं की ज्या लोकांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे पण त्यांना फॅसिनेशन आहे राजकारणाशी, पॉलिटिक्सची, किंवा ज्यांना फक्तच एक आउटसायडर इंटरेस्ट म्हणून पॉलिटिक्सकडे आत्ता बघतात आणि त्यांना जर का एंट्री करायची असेल राजकारणामध्ये, तर मला वाटतं की सर्वप्रथम त्यांनी एक क्लॅरिटी ऑफ माइंड असायला पाहिजे की बाबा आपली आयडियोलॉजी काय आहे. बरोबर आहे. त्यांना ती क्लॅरिटी ऑफ माइंड असणं खूप गरजेचं आहे. कारण काय ते लहानपणीपासून त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठल्या प्रकारचे विचार त्यांच्या फॅमिलीमध्ये आहेत, त्यानंतर कुठल्या प्रकारे ते सोशल मीडिया कन्झ्युम करतात, कुठल्या प्रकारे त्यांचे फ्रेंड्स, त्यांचे जे मित्रपरिवार आहे तो मित्रपरिवार तो कुठल्या प्रकारे विचार करतो, त्यांचे बाकीचे जे सगळे टीचर्स असतील, गुरु असतील, किंवा कॉलेज लाईफमध्ये त्यांना भेटणाऱ्या व्यक्ती असतील त्या कुठल्या प्रकारे त्यांना इन्फ्लुएन्स करतात, ह्यावरनं ठरणारी एक सगळी आयडियोलॉजी त्यांनी सर्वप्रथम मला वाटतं क्लॅरिटी घ्यायला पाहिजे की त्यांना माहीत असायला पाहिजे की आपण कुठल्या आयडियोलॉजीमध्ये बसतो, त्याप्रमाणे कुठल्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये एंटर करायचं हे माहीत असेल तर मला वाटतं की मग तुम्हाला त्यानंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम येत नाहीत की बाबा आज मी ही पॉलिटिकल पार्टी होतो, दुसऱ्या दिवशी मी ही पॉलिटिकल पार्टी आहे. तर जी पार्टी बदलण्याची जी आत्ता नवीन कन्सेप्ट आहे म्हणजे होतीच आधी आणि ती खूप वाढली आत्ता, ती मला वाटतं की कुठेतरी थांबेल जर का आयडियोलॉजिकली स्ट्रॉंग यूथ पॉलिटिक्समध्ये आले तर. आणि कुठल्याही लेवलची आयडियोलॉजी असू दे त्याच्याशी काही फरक पण नाही. तुम्ही जर का त्या पॉलिटिकल पार्टीच्या आयडियोलॉजीशी आणि तुमच्या आयडियोलॉजीशी जर का तुम्ही रिलेट करू शकला तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्या पॉलिटिकल पार्टीबरोबर तुम्ही अट्रॅक्ट व्हाल, तुम्ही कनेक्ट व्हाल. आणि एकदा तुम्ही पॉलिटिकल पार्टी चूज केली की त्या पॉलिटिकल पार्टीचं संघटन कसं चालतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी भारतीय जनता पार्टीचा आहे, तर मला जेव्हा पॉलिटिक्समध्ये मी एंट्री घेतली तेव्हा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर जाऊन भारतीय जनता पार्टीचे ऑब्जेक्टिव्स वाचले. आपण बघतो की कुठल्याही बिझनेसमध्ये ध्येय आणि धोरणं असतात, व्हॅल्यूज, ऑब्जेक्टिव्स अँड अजून एक हे असतं ते. तर मी पहिले 2 ऑब्जेक्टिव्स वाचले, विजन वाचलं, विजन मिशन ऑब्जेक्टिव्ह असं आपण एक त्याला म्हणतो होतं, तर ते वाचलं. तर हे जसं आपण बिझनेसमध्ये करतो तसंही प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचं विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे ती पॉलिटिकल पार्टी देशभर काम करत असते, राज्यभर काम करत असते आणि त्याप्रमाणे त्या यूथ पॉलिटिशियनला काम करावं लागेलच त्याच्या पॉलिटिकल लाईफमध्ये, हे तर निश्चित आहे. त्यामुळे मला वाटतं की एकदा ते फिक्स झालं की मग विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह आपण एकदा पॉलिटिकल पार्टीचं जाणून घेतलं की ऑटोमॅटिकली जे तुमच्या एरियामधली पॉलिटिकल लोकं आहेत किंवा जी संघटना म्हणून काम करते तुमच्या एरियामध्ये त्यांच्याशी कनेक्ट करणं, त्यांच्याशी कनेक्ट झाल्यावर त्यांच्याबरोबर आयडियोलॉजिकल गप्पा असू देत किंवा कार्यक्रम अटेंड करणं जे पार्टी घेते, तर अशा गोष्टींमध्ये सामील होऊन ऑटोमॅटिकली त्या प्रवाहात एंटर होणं, कम्फर्टेबल होणं पण खूप गरजेचं आहे. कारण काय बिझनेस लाईफमध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा नॉर्मल सर्व्हिसमध्ये ज्या प्रकारे लोक वावरतात त्या प्रकारे खूप वेगळ्या प्रकारे राजकारणात जे ॲक्टिव्ह असतात डे टू डे ती लोक वावरतात. त्यामध्ये राजकारणाच्या डे टू डे पॉलिटिक्समध्ये त्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी एक आहे.
ती ऑटोमॅटिकली ड्यू टू पॉवर आणि इन्फ्लुएन्स ह्याच्यामुळे आहे असं मला वाटतं. मनी, पॉवर आणि इन्फ्लुएन्सच्या 3 फॅक्टर्समुळे एक निगेटिव्हिटी निर्माण असते, एक इन्सिक्युरिटी असते प्रत्येक माणसाला, राजा जो कोण पॉलिटिक्समध्ये असतो. सो ती कशी टॅकल करणं हे ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही त्या संघटनेमध्ये कम्फर्टेबल व्हाल, ऑटोमॅटिकली माणूस शिकतो. त्यानंतर त्याला टॅकल कसं करणं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि काय करण्यापेक्षा काय नाही करायचं हे आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते खूप वेळा सांगतात आणि ते पण मी खूप वेळेला ते आत्मसात करतो आणि यूज करतो पॉलिटिकल लाईफमध्ये. त्यामुळे मला वाटतं की काय करण्यापेक्षा काय नाही करायचं हे जर का माहीत असेल तर नक्कीच इट विल बी अ व्हेरी कम्फर्टेबल जर्नी इन पॉलिटिक्स फॉर द यूथ. खरं तर राजकारणात युवकांनी येताना त्यांनी शिक्षित असावं. म्हणजे आत्ताचं आपण मोदी गव्हर्नमेंटमध्ये बघतो की एस जयशंकर, इतरही त्यांचे काही मंत्री आहेत जे सुशिक्षित आहेत, ज्यांना त्या क्षेत्रातली किंवा त्या याच्यातली जाण आहे. तुमचं या संदर्भात काय मत आहे की सुशिक्षित लोकांनी राजकारणात आलं तर देशामध्ये एक मोठा बदल घडू शकतो? सुशिक्षित लोक राजकारणात नाही आहेत असं तर नाही आहे ना. मग इतके वर्ष सुशिक्षित लोक पण आहेच आहेत राजकारणात. आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये दिग्गज इंटेलेक्च्युअल्स आहेत. आणि त्याचा टक्का वाढणं कुठे गरजेचं आहे तर ते ग्रासरूट्स लेवलवर गरजेचं आहे. दिल्लीमध्ये इंटेलेक्च्युअल भरभरून आहेत, मुंबईमध्ये इंटेलेक्च्युअल्स भरभरून आहेत. मंत्रालयात तुम्ही गेलात तर खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचे OHD काम करताना दिसतात. पण इंटेलेक्च्युअल लोक, सुशिक्षित लोक जे वेगळ्या प्रकारे विचार करतात, हे एंटर करणं पॉलिटिक्स कुठे गरजेचं आहे तर ग्रासरूट्स लेवल पॉलिटिक्समध्ये गरजेचं आहे. मोठ्या स्तरावर आहेच, ते त्यांचं काम करतायत. ग्रासरूट्स लेवलवर जेव्हा तुम्ही तुम्ही विचार करा की फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेशनची इलेक्शन लागली आणि एका प्रभागासाठी तो फॉर एक्झाम्पल XYZ नगरसेवक निवडून आला, चांगला शिक्षित आहे, इंटेलेक्च्युअल आहे, तो निवडून आला त्या प्रभागापुरता. तर तेव्हा त्याची माइंडसेट जर का अशी असेल की बाबा माझा प्रभाग मी जर का आज नीट केला आणि जर का अशा पुणे शहरातल्या 160 नगरसेवकांनी हा विचार केला तर ऑटोमॅटिकली पुणे शहराची डेव्हलपमेंट बदलेल. पुणे शहर हे Tier 2 वरनं Tier 1 सिटीमध्ये जाईल, बीटा सिटीवरनं अल्फा सिटीवर जाईल पुणे शहर. त्यामुळे जेव्हा हा विचार येईल की बाबा ग्राउंड लेवल, ग्रासरूट्स लेवलवर आपण जर का बदल घडून आणला, प्रभागाला मी जर का वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, होलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे ट्रान्झिट बेस्ड डेव्हलपमेंट असेल, मेट्रो आपल्याकडे आली आहे पुण्यामध्ये आता, ट्रान्झिट बेस्ड डेव्हलपमेंट असेल, सीवेज ट्रीटमेंट असू दे, छोटे छोटे विषय, गार्बेज असू दे, कचरा निर्मूलन असू दे, किंवा त्यामध्ये साधे रस्ते नीट करणं असू दे, त्यामध्ये सिटी प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंट, टाउन प्लॅनिंगचे विषय असू देत, हे जर का प्रभागामध्ये तुम्ही आत्मसात आणले आणि त्याप्रमाणे तुम्ही काम केलं तर ऑटोमॅटिकली प्रत्येक प्रभाग जर का असं काम करायला लागला, प्रत्येक प्रभागामध्ये जर का असं लोकप्रतिनिधी असेल, नगरसेवक असेल, जे पॉलिटिशियन असेल जो त्याप्रमाणे विचार करतो, तर ऑटोमॅटिकली पुणे डेव्हलप होईल. असं ऑटोमॅटिकली प्रत्येक शहरामध्ये झालं तर मग आपण विचार पण करू शकत नाही की इंडिया कुठपर्यंत पोहोचेल. ऑलरेडी पोहोचलेला आहे, ह्याच्याही आपल्याला मल्टिपल 5 टाइम्स आपल्याला डेव्हलपमेंट आणायची आहे भारतामध्ये. तर अशा प्रकारचे विचार करणारे जर इंटेलेक्च्युअल्स, सुशिक्षित लोक येतील आणि विचार करायला लागतील. नुसतंच चांगली डिग्री असणं गरजेचं नाही आहे, पण यू हॅव टू थिंक डिफरंटली इन पॉलिटिक्स. ओके. अँड वन्स यू हॅव द पॉवर, तर तेव्हा तर अजून अवघड आहे की डिफरंट कसं विचार करताय तुम्ही आणि ते इम्प्लिमेंटेशन कसं करताय. नुसता विचार करून पण उपयोग नाही, इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. बजेट टाकून त्या अधिकाऱ्यांना काम करून घेणं अधिकाऱ्यांकडनं कॉर्पोरेशनच्या, हे पण खूप महत्त्वाचं आहे. यू नीड दॅट मॅनेजमेंट स्किल्स, एक्झिक्युशन स्किल्स असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मला वाटतं की या पुढच्या काही वर्षांमध्ये ऑलरेडी यूथ पॉलिटिशियन्स खूप चांगल्या लेवलचे, खूप चांगले वेल एज्युकेटेड यूथ पॉलिटिशियन्स आलेले आहेत. आणि आपण अधिकारी पण, मी जर का तुम्हाला सांगतो, नुसतं पॉलिटिक्स नाही तर अधिकारी पण शेवटी निगडीत आहेत राजकारणाशी. जे आत्ता मी 2015 म्हणू, 2016 म्हणू किंवा आत्ता 2020 नंतर म्हणू, जे अधिकारी UPSC होत आहेत, MPSC होत आहेत, त्या अधिकाऱ्यांचं पण माइंडसेट त्याप्रमाणे वेगळं असणार आहे जे आधीचे अधिकारी होते.
त्या अधिकाऱ्यांनी कायम आत्ता जर का जे अभ्यास करत असताना त्यांनी कायम 2011मध्ये आणण्यापर्यंत अँटी करप्शन मुवमेंट असू दे, रेड टेपिझम कसं कमी करायचं हे असू दे, किंवा मल्टिपल गोष्टी असू दे ज्यामध्ये ते ऑलरेडी अवेअर झालेत की बाबा आपण कसं एफिशियंटली काम करू शकतो. तर हे अधिकारी पण दे आर गोइंग टू बी द बॅकबोन. जे आत्ता जे अधिकारी पासआउट होऊन होता अधिक UPSC MPSC क्रॅक करतायत, दे आर ऑल्सो गोइंग टू बी द बॅकबोन अलॉंग विथ द यंग पॉलिटिशियन्स ऑफ द नेक्स्ट 20 years ऑफ इंडियन सोसायटी, असं मला वाटतं. राजकारणात युवकांनी येताना एक विचारांची बैठक पक्की असायला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नाची जाण आणि बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असला पाहिजे. ती एक उत्सुकता असली पाहिजे. याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? 100% जर का तुम्ही जसं म्हटलं तर उत्सुकता असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. नागरिकांच्या प्रश्नांची उत्सुकता असणं खूप गरजेचं आहे. उत्सुकता म्हणजे काय तर बाबा 2 व्हीलरवर आज मी चाललोय तर मला येता तर लगेच दिसायला पाहिजे की बाबा इकडचा स्ट्रीट लाईट बंद आहे, इकडचा फुटपाथ फुटलेला आहे, इकडे समोरच 4 खड्डे दिसत आहेत मला, किंवा बाबा कचरा पडलेला आहे कुठेतरी. 2 व्हीलरवर चालतानाच आपल्याला रोज एवढ्या गोष्टी दिसतात पण त्या आपल्याला दिसायला पाहिजेत नाही. त्या प्रत्येक युवा राजकारणाला पॉलिटिशियनला दिसायला पाहिजेत. मी आज जनरल चाललो तर मला कळायला पाहिजे की प्रॉब्लेम काय माझ्या वॉर्डमध्ये, माझ्या प्रभागामध्ये. आणि रोज दिसतो आपल्याला गोष्टी पण आपण निग्लेक्ट करतो किंवा आपल्याला दिसतच नाही, आपल्याला ते आपण आपल्या बुद्धीत असतो. जेव्हा हे दिसायला लागेल, जेव्हा ही उत्सुकता असेल ना तेव्हा ते दिसायला लागतं ऑटोमॅटिकली. आता मला लहानपणीपासून जेव्हा आई माझी मी कॉर्पोरेटर होती, मी जेव्हा 8-9 वर्षाचा होतो आणि त्यामुळे आम्ही कधी पण बाहेर जायचो जेवायला तेव्हा माझ्या आई आणि वडील दोघंही कारमध्ये, अरे आज इथे बहुतेक खूप राडारोडा पडलाय, इथे खूप लाईटच बंद आहे, इथे कचराच पडलाय, इथे पाणीच साचलंय. ऑटोमॅटिकली माझं ब्रेन त्यामुळे हे झालं, माझं माइंडसेट तसा तयार झाला. आज मी पण 2 व्हीलरवर फिरताना, कारमधनं फिरताना मी इकडे तिकडे बघत असतो की बाबा कुठे प्रॉब्लेम आहे. सगळेच प्रॉब्लेम सोडवू शकताल का तर नाही. सगळेच प्रॉब्लेम तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकाल का तर नाही. अधिकाऱ्यांची पण एक लिमिट आहे. पण त्यातले काहीतरी प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही त्याचं राईट चॅनलिंग केलं, इम्प्लिमेंटेशन केलं, सोडवण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग केलं तर 2 जरी त्यातले प्रश्न सुटले. कचरा पडलाय, कचरा घेऊन जायला सांगायचा. पाणी साचलंय तर बाबा ड्रेनेजचा काही प्रॉब्लेम आहे का तर लगेच अधिकाऱ्यांना सांगायचं. ह्यातले 10 पैकी 2 जरी प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकलात तरी खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यासाठी नागरिकांबरोबर संपर्क असणं गरजेचं आहे. नागरिकांचे प्रश्न काय ते माहिती असण्यासाठी त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. संपर्क तर सोशल मीडिया थ्रू होतो, व्हॉट्सॲपवर होतो, पण त्यांच्याकडे जाणं पण गरजेचं आहे. नुसतंच जाणं नाही तर तिकडे जाऊन जर का तुम्ही एका सोसायटीत गेलात तर प्रत्येक घरात वेगळा प्रॉब्लेम असेल. एक माणसाचा प्रॉब्लेम असेल तर दुसरा माणसाच तो प्रॉब्लेम करत असेल म्हणून त्याला प्रॉब्लेम असेल असं पण असेल. तर त्यांच्यात भांडणं असतात तर मग ती कशी सोडवायची हे स्किल्स असणं खूप महत्त्वाचं आहे यूथ पॉलिटिशियनसाठी. 2 सोसायटीत एकाच सोसायटीत भांडणं लावून देणं हे जर का तुम्ही करून आलात तर अवघड आहे. बरोबर. ते कसं तुम्ही नीटपणे सोडवताय, कसं त्यामध्ये समन्वय घडवून आणताय त्या दोघांच्या गोष्टींमध्ये, आणि त्याबरोबर अधिकाऱ्यांवरचा आणि नागरिकांचा समन्वय कसा घडवून आणताय हे मेन स्किल आहे पॉलिटिशियनचं असं मला वाटतं. आणि ते शिकणं तर मला वाटतं की गरजेचं आहे. पण मला वाटतं की ते ऑटोमॅटिकली तुम्ही जसं काम करत जाल ग्राउंड लेवलवर त्याप्रमाणे ते ऑटोमॅटिकली आत्मसात करत जाल. बऱ्याच वेळा शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शनला टाकला जातो. खरं त्या नागरिकशास्त्र या विषयात बरंच काही दडलेलं असतं. म्हणजे तुमच्या एरियात जसं तुम्ही म्हणला एखादा खड्डा पडला असेल पाणीचा, याची कंप्लेंट आमदाराला केली पाहिजे, खासदाराला केली पाहिजे का नगरसेवकाला, हे तर नागरिकशास्त्रात बऱ्याच वेळ असतं. आपल्या या माध्यमातून तुम्ही नागरिकशास्त्राविषयी जे आता त्या फेजमध्ये आहेत, शिकतायत, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी एवढं सांगेन की मला तर ॲक्च्युली कधी ऑप्शनल नव्हतं नागरिकशास्त्र. म्हणजे ऑप्शनला टाकलं जातं म्हणजे त्याचा एवढा अभ्यास केला. हां, एक्झॅक्टली तसं म्हणायचं. मग कमी मार्काचा पेपर असतो तर बरोबर आहे, कमी मार्काचा पेपर असतो. खूप सोपा, ते छोटीशी वही असायची आपल्याला आणि ती काय बाबा आमच्या एका तासात ती वही वाचून होईल, झाला अभ्यास सिविक्सचा, असं आपण ते करायचो. आणि आपण केलंच आहे ॲक्च्युली तसं. त्यामुळे आपण आता त्याच्यावर बोलणं काही योग्य राहणार नाही. पण आत्ता जे शिकतायत तर मला असं वाटतं की आत्ताचा करिक्युलम काय मला एवढं माहीत नाही. तर मला तर ॲक्च्युली पहिलं वाटतं की जसं एक सिविक्स हा पूर्ण वेगळा 100 मार्काचा सब्जेक्टच असायला पाहिजे. बरोबर.
ते सर्वात प्रथम आहे की नाही हे मला माहीत नाही. असेल तर खूपच चांगलं, नसेल तर ते लगेचच आपण आणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हटलात की बाबा जर का आता जर का रस्त्यावर कचरा दिसतो तर कोणाकडे ती तक्रार करायची हेच माहीत नसेल, नागरिकांना माहीत नसेल तर ठीक आहे, पण जो युथ पॉलिटिशियन त्यालाच माहीत नसेल तर मग काय उपयोग आहे. तर त्यामुळे मला वाटतं की सिव्हिक्समध्ये किंवा आउट ऑफ युअर सिलेबस प्रत्येक यंग स्टुडंटला जे आता आपण म्हणू 9वी 10वी 11वी 12वी या 4 जे इयत्तामध्ये आहेत त्यांना खूप महत्त्वाचं हे पॉईंट आहे की त्यांना माहीत असणं गरजेचं आहे की बाबा मी 10वी पास झाल्यावर मला सेंट्रलाइज फॉर्म कुठे मिळणार आहे, तो फॉर्म भरायचा कसा, तो फॉर्म द्यायचा कुठे. 12वी झाल्यानंतर मला कुठल्या कॉलेजमध्ये सेंट्रलाइज ॲडमिशनसाठी मला कुठली CET द्यायची आहे, त्याचा फॉर्म कुठे मिळणार हे माहीत असणं गरजेचं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढायचं हे मी लकी होतो, माझ्या शाळेने मला काढून दिलं डोमिसाईल सर्टिफिकेट. पण ज्यांची शाळा काढून देत नाही तर त्यांना माहीत असणं गरजेचं आहे की डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढायचं. पॅन कार्ड जर का तुमचं शेअर्ड असेल, 18 वर्षाच्या आधी जर का तुमचं पॅन कार्ड तुमच्या वडिलांबरोबर जर का तुमचं नाव असेल तर ते स्वतःच्या नावावर कसं करून घ्यायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. आधार अपडेशन कुठे जाऊन करणं, ह्या ज्या डे टू डे आपल्याला गोष्टी आहेत ज्या लागतात आणि ज्या 100% लागणारच आहेत प्रत्येक स्टुडंटला, आता जे आत्ता 9वी 10वी 11वी 12वीमध्ये आहेत त्यांना तर लागणारच आहेत. तर हे माहीत असणं, अवेअरनेस असणं गरजेचं आहे. बरोबर. आधार कार्ड अपडेशन तर मग माझ्या घराच्या जवळचं पोस्ट ऑफिस कुठलं ते माहीत असणं गरजेचं आहे. बाबा तिकडे आधारच्या सर्व्हिसेस आहेत की नाही, तिथे नाही आहेत तर त्याच्याजवळच्या कुठे पोस्ट ऑफिसमध्ये मेन आहेत, जिथे मेन सेंटर आहे तिथे आधारच्या सर्व्हिसेस आहेत की नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. पासपोर्टला कुठल्या डॉक्युमेंट्स लागतात, काय तुम्हाला करावं लागतं, हे सगळं जेव्हा अवेअरनेस क्रिएट होईल, हे सिव्हिक सेन्सच आहे, ह्याला सिव्हिक सेन्सस आपण म्हणू. तर ह्या सिलेबस पलीकडच्या पण ह्या गोष्टी आहेत त्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अजून मामलेदार कचेरीत काय काम चालतं. मामलेदार कचेरी हे नावच एवढं ॲक्च्युली हल्लीच्या लोकांना कळत पण नसेल मामलेदार कचेरी म्हणजे काय. तर मला असं वाटतं की ह्या ज्या मी जसं म्हटलं आता 18 ते 25 वयोगटाची ही जी युवा पिढी आहे त्यांच्यासाठी बायलिंग्वल गव्हर्नमेंट ऑफिसेसवर पाट्या असणं खूप महत्त्वाचं आहे. मामलेदार कचेरीला तुम्ही इंग्लिशमध्ये खाली पाटी द्याल, त्याप्रमाणे त्या लोकांना कळेल की बाबा इथे काय काम चालतं नक्की. इंग्लिश त्या पिढीला अनुसरून आणि इंग्लिशमध्येच असणं गरजेचं आहे. बायलिंग्वल मराठीमध्ये ठेवा, लोकल भाषेमध्ये तर असतंच सगळीकडे, पण इंग्लिशमध्ये पण असणं खूप गरजेचं आहे. तरच त्या युवकांना कळेल की बाबा इथे काम काय चालतं. कोर्टामध्ये गेला तर बाबा फॅमिली कोर्ट कुठे आहे, स्मॉल कॉजेस कोर्ट कुठे आहे, दुसरं कोर्ट कुठे आहे, काहीच पाटी नाही, कसं कळणार. तर हे जेव्हा करून आपण मग हे पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की अट्रॅक्ट कसं करायचं या लोकांना, या युवकांना किंवा या युवकांना अवेअर कसं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं छोट्या गोष्टी आहेत. ब्रँडिंग, जे शासकीय कचेरी आहे त्याचं ब्रँड जर का तुम्ही नीट चांगलं त्याच्या बाहेर बोर्ड लावला असेल ऑटोमॅटिकली ते तिथे जातील, अरे बाबा इथे काय चालतं विचारून येऊ आपण, ऑटोमॅटिकली सिव्हिक सेन्स वाढेल. सो दिस इज समथिंग दॅट मला वाटतं की प्रशासनाकडनं पण त्याला थोडं मदत मिळायला पाहिजे या मुलांना. स्वतः मुलांनी पण त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन सेल्फ अवेअर व्हायला पाहिजे. हे जर का झालं की ऑटोमॅटिकली सिव्हिक सेन्स वाढेल आणि लोक त्याप्रमाणे काम करायला लागतील. तुम्ही राजकारण हे खूप जवळून बघितलं, पूर्वीचा मतदार आणि आता हा युवा मतदार याच्यात तुम्हाला काय एक फरक जाणवतो मेजरली. पूर्वीचा मतदार मी पण तसा म्हटलं तर मी नवीन मतदारच आहे. मागचे मी 8 वर्षापूर्वी पहिलं मतदान केलेलं असं आपण धरून चालू. तर मला वाटतं की आत्ताचा नवीन मतदाराला सर्वात मोठा चॅलेंज काय आहे, जे आत्ता 18 वयाचे होत आहेत त्यांनी आधीचे गव्हर्नमेंट बघितले नाही आहेत. त्यांनी फक्त आत्ता 2014 नंतरची मोदी गव्हर्नमेंट बघितली असं धरून चालला तुम्ही. 2019 नंतरची मोदी गव्हर्नमेंट बघितली. दे डू नॉट, त्यांच्याकडे कंपॅरिझन करायला काही नाही आहे. बरोबर आहे की नाही. त्यांच्याकडे कंपॅरिझन करायला जर का आता मी जेव्हा 2011 साली वोट केलं, 2014 साली परत मोदींना वोट केलं, तेव्हा माझ्याकडे कंपॅरिझनला गोष्टी होत्या करायला कुठल्याही लेवलवर. तर हा सर्वात मोठा चॅलेंज आहे युवा वोटर्सकडे, कंपॅरिझन करायला गोष्टी नाहीत. दुसरं म्हणजे मला वाटतं की आता जो काय आत्ता महाराष्ट्रात आता जे काय राजकारण झालं त्यानंतर मला असं वाटतं की युवकांमध्ये किंवा असू दे किंवा कुठल्याही पिढीच्या मतदाराकडे असू दे तर मला वाटतं की ते आता लोकल कॅन्डिडेट बघून वोटिंग करतील. माझा लोकल कॅन्डिडेट कोण आहे,
पार्टीचं त्यांना माहीत असणार, पार्टीचं कुठल्या त्याचं माहिती इम्पॉर्टन्स आहेच तिथे, पण तो माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहणार आहे की नाही, तो त्याच पक्षामध्ये राहणार आहे की नाही, तो कितपत काम करणार आहे, त्याचं आयडिओलॉजी काय आहे, हे बघून मला वाटतं की नवीन मतदार वोट करतील. आणि 24 इलेक्शन्स, आता जनरल इलेक्शन्स आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात, विधानसभेच्या इलेक्शन्स ऑक्टोबरमध्ये पुढच्या वर्षी लागतील, कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स पेंडिंग आहेत. तर ह्या 3 इलेक्शन्समध्ये मला वाटतं की आपल्याला हा फरक दिसेल की बाबा लोक कॅन्डिडेट वाईज वोट करत आहेत रादर दॅन पार्टी. त्यामुळे मला वाटतं की पार्टीने पण चांगला कॅन्डिडेट देणं पण खूप गरजेचं आहे, त्यामध्ये नीट विचार करून देणं गरजेचं आहे. कारण काय होतं की जर का आत्ता पण महाराष्ट्र राजकारण बघितलं, आज आम्हालाच माहीत नाही की आमचे विरोधक कोण आहेत. बरोबर, असं असं झालं आहे. विरोधक आहेत की नाही हे पण माहीत नाही. तर मग नागरिक तर काय आपल्याकडनं एक्सपेक्ट करणार. तर नागरिक विल ओनली एक्सपेक्ट की माझा कॅन्डिडेट माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असावा, कधी पण मी त्याच्या ऑफिसवर गेलं तर त्याचं ऑफिस ओपन असावं, माझी तक्रार की ॲक्सेसिबिलिटी असावी. दे विल एक्सपेक्ट ओनली दॅट. पुण्यातला कॅन्डिडेट जर का मुंबईचाच पडीक असेल तर मग काय उपयोग नाही ना त्याचा. सो दिस विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याप्रमाणे वोटिंग चेंज, पॅटर्न चेंज आपल्याला दिसेल असं मला वाटतं. खरं तर तुम्ही युवकांचं राजकारणातलं स्थान याविषयी तुम्ही खूप विस्तृत चर्चा केली आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं. याचा येणाऱ्या राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला त्याचा खूप उपयोग होईल. आणि तुम्हाला भविष्यासाठी ईश्वराकडे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला यश मिळो. आणि धन्यवाद, तुम्ही पुणेरी व्यक्तीशी संवाद साधल्याबद्दल. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि खूप चांगला विषय आपण घेतला आणि चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.